नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने आंब्याचे लोणचे. मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताही मी 2 डझन आंबे आणले आहेत आणि त्याच्यावरचं देठ काढून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व आंबे मी पाण्यात ठेवले होते आणि त्यातले ते पूर्ण वरचे देठ काढून घेतले आहे. आता हे आंबे स्वच्छ कोरडे करून फोडण्यास घ्यायचे. अशा ह्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या. ह्याच्यामधल्या कोळी आणि सगळं व्यवस्थित साफ करून घ्यायचं. ह्या छोट्या फोडी केल्या आहेत आणि ह्या आंब्याच्या कोळी आहेत. अशा प्रकारे छोट्या फोडी करून यातल्या कोळी काढल्या आहेत आणि त्यानंतर एका सुती कपड्याने ह्या फोडी स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत. आता एका मोठ्या टपात ह्या फोडी घ्यायच्या आहेत, कारण ते मिक्स करण्यास सोपं जातं. त्यानंतर मोहरीची डाळ 200 ग्रॅम घेतली आहे आणि त्यात थोडासा लसूण मी चेचून टाकला आहे आणि काही लसणाच्या पाकळ्या तशाच टाकल्या आहेत. आता हे मिक्स करून घेतलं आहे पूर्ण ह्यात लसूण मी. आणि इकडे तेल घेतलं आहे. आता तेल तुम्ही जास्त पण घेऊ शकता, मी फक्त 3 वाटी घेतले आहे. त्यानंतर हे मेथीचे दाणे घेतले आहे 100 ग्रॅम. हे पूर्ण तेलात टाकून घ्यायचे मेथीचे दाणे आणि लालसर होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे मेथीचे दाणे तेलात चांगले तळून द्यायचे आहे. जरा लालसर होईपर्यंत तळून द्यायचे. हे अशा प्रकारे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा. आणि त्यातले थोडेसे मेथीचे दाणे हे बाजूला एका मिक्सरच्या भांड्यात किंवा एका वाटीत काढून घ्या, कारण ते थोडेसे मेथीचे दाणे मिक्सरमधून काढून घ्यायचे, कारण लोणच्याला जरा चव पण येते आणि ते कचकच मेथीचे दाणे लागत नाहीत त्याच्यामुळे. मी त्यानंतर तेलातच हिंग टाकला आहे. साधारण 1 चमचा हिंग टाकला आहे आणि ह्या मेथीचे दाण्याची पूड ह्यात टाकली आहे करून आणि यात बेडेकर लोणचं ह्या तेलात टाकलं आहे. 1 पुडी बेडेकर लोणचीची घेतली होती मी आणि त्यात थोडी आता यात मी आंबारी चटणी टाकली आहे थोडीशी आणि नंतर हे सर्व हलवून घ्यायचं आणि हे गार होण्यासाठी ठेवायचं थोड्या वेळ. आणि इकडे मेथीचे दाणे आणि मोहरीची डाळ आणि हळद आणि मीठ हे मिक्स करून घ्यायचे आहे. आता ही हळद घेतली आहे. हळद पूर्ण मिक्स करून घ्यायची. त्यानंतर यात मीठ टाकायचं आहे. मी आता ह्यात अर्धा किलो मिठाचा पुडा घेतला होता, ते पूर्ण मीठ मी टाकले आहे. आता हे सर्व साहित्य आपण टाकले आहे ते सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्ण चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कढईचे तेल घेतलं होतं आणि जे सामान साहित्य टाकलं होतं ते सर्व ह्यात मिक्स करून घ्यायचं आहे. मेथीचे दाणे, बेडेकर लोणचे आणि आपण त्यात थोडासा हिंगही टाकला होता. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. पूर्ण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण एकजीव झालेले मिश्रण मी आता ह्या फोडीत टाकत आहे आणि मोठा टपच घ्यायचा किंवा एखादी पाटी घेतली तरी चालेल. मी ही पाटी घेतली आहे कारण ह्याच्यामध्ये हलवण्यास सोपे जाते, म्हणून मी पाटी घेतली आहे. हे सर्व मिश्रण मी यात टाकणार आहे आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण एकजीव करायचं, मिक्स करायचं. कापलेल्या फोडीत मसाला घालून सगळे तुकडे व्यवस्थित माखून घ्यायचे आहे. प्रत्येक तुकड्याला मसाला लागला पाहिजे. अशा प्रकारे सर्व मसाला मी मिक्स करून घेतला आहे. आता आपल्याला हे लोणचे एका भरणीत भरायचे आहे, तर ती भरणी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे, कारण लोणचं खराब होत नाही आणि दिवसातून 1 वेळेस तरी हे लोणचं हलवून घ्यायचं आहे. तयार आहे आपलं गावाकडचं आणि सोप्या पद्धतीचं खमंग तिखट आणि वर्षभर टिकणारं असं आंब्याचं लोणचं. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.